या ठिकाणी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सन्माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांची भेट घेतली। मला वाटते की अशी शबासकीची थाप गेल्या 3 वर्षापासूनच या ठिकाणी शिवसैनिकावर पडत आहे आणि अतिशय आनंदाचं वातावरण। ज्यावेळेस शबासकीची थाप कार्यकर्त्याच्या पाठीवरती पडते त्यावेळेस कार्यकर्ता 10 पटीने जास्त त्या ठिकाणी कामाला लागत असतो। म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हा विजय सन्माननीय एकनाथभाई शिंदेच्या चरणी आम्ही अर्पण केलेला आहे। खरं तर कळमनुरीमध्ये तुम्ही हिंगोली नगर परिषद आणि कळमनुरी दोन्हीवरती बाजी मारले, सगळे नगरसेवक आणि दोन्ही नगराध्यक्ष घेऊन आले आहेत। काय मागणी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे? मला वाटते की भाईकडे मागण्यासारखं काहीच नाही। भाई मागायच्या आधीच तुम्हाला सांगतो सर्व काही देत असतात। आपल्या हिंगोली आणि कळमनुरीचा जो काही रखडलेला आता विकास आहे त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये जे काही रखडलेले प्रश्न आहेत ते 100% आम्ही पूर्ण करल्याशिवाय राहणार नाहीत। खरं तर हिंगोलीमधली निवडणूक संपली आहे नगर परिषदेची, आता कुठेतरी महानगरपालिकांची निवडणूक सुरू आहे। तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून चर्चा आहे, कुठल्या जिल्ह्याच्या तुम्हाला प्रचाराच्या धुरात? असं वाटते की पक्षाने जी जबाबदारी माझ्यावरती दिली ती निश्चितपणे मी पार पाडल्याशिवाय राहणार नाही। माझ्याकडे मुखेडची जबाबदारी दिली ती मुखेडचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचाच निवडून आला। माझ्यावर जी पक्ष जबाबदारी देईल ती 100% पार पाडल्याशिवाय राहणार नाही। खरं तर आता नाराजी नाट्य सुरू आहे, ज्यांना उमेदवारी मिळत नाही अशा महानगरपालिकेमधल्या जे इच्छुक उमेदवार आहेत नाराज आहेत आणि कुठेतरी पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव आता मैदानामध्ये अपक्ष म्हणून उतरत आहेत। मला वाटते की मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि महानगरपालिकामध्ये जे काही सन्माननीय शिंदे साहेब डिसिजन घेतील ते सर्व शिवसैनिकाला मान्य असतं। कुठेतरी प्रज्ञा सातो आहेत, कळमनुरी विधानसभेच्या आमदार होत्या, त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांचा पक्षाचा विषय आहे। त्यांनी भाजपमध्ये जाणं काय आणि काँग्रेसमध्ये राहणं काय, मला वाटते की काही फरक त्या ठिकाणी शिवसेनेवर पडणार नाही। खरं तर हे होते कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी जे आहे ते आज नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या भेटी घेतल्या, सगळे घेऊन जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। कॅमेरामॅन मोहन दुबेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।